मग वाघ दिसला की काय करत नाही तुम्हाला? तो काय करत नाही हो. आता कसं आहे, माणूस आपल्या जीवाला घाबरतो. हो, तो आपल्या जीवाला घाबरतो. तर मित्रांनो, आता आचरेकर काका आपल्याला या सड्यावरचा अजून एक इंटरेस्टिंग पॉईंट दाखवत आहेत, तो म्हणजे बिबळ्याची गुहा. आता आपल्याला बिबळ्याची गुहा आतून पाहायला मिळणार आहे. इथे दूरवर एक प्राणी आम्हाला आमच्या दिशेने जोरात धावत येताना दिसतोय. हा रंगाने काळा आहे, त्यामुळे बिबळ्या तर नाही, पण रानडुक्कर किंवा अजून कोणता प्राणी असू शकतो. जय महाराष्ट्र. मी सिद्धेश बांदेकर. आज मी आहे मुणगे गावातील आडबंदर जवळच्या सड्यावर. मी माझ्या आचरा लाईट हाऊसच्या व्हिडिओमध्ये आणि केवंडला बीचच्या व्हिडिओमध्ये हा सडा तुम्हाला दाखवला होता, पण तेव्हा उन्हाळा चालू होता. पण आज इथे पूर्ण ग्रीनरी आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा पूर्ण सडा, इकडची बिबळ्याची गुहा आणि या सड्यावरचं बरंच काही दाखवणार आहे. तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वप्रथम मी या सड्यापर्यंत कसा आलो ते सांगतो. मी माझ्या गावातून म्हणजेच आचरा पिरावाडीतून आचरा जांभरुळवाडीसाठी रिक्षा केलेली. हे अंतर जास्त नाही आहे, तरी रिक्षावाल्याने माझ्याकडून 60 रुपये घेतले. आचरा जांभरुळवाडीत मी आचरेकर काकांच्या घरी उतरलो, कारण का आचरा ते आडबंदर होडीने जावे लागते आणि हे अंतर मी आचरेकर काकांच्या होडीने पार करणार आहे. होडीने हे अंतर फक्त 5 ते 10 मिनिटांचेच आहे. तर समोरच आपल्याला आडबंदर दिसते आणि समोरच्या डोंगरावर साधारण 5 ते 6 चौरस किलोमीटरचं निर्जन जंगल आहे. या जंगलात बिबळ्या, कोल्हा, रानडुक्कर, मोर असे विविध जंगली प्राणी आढळतात आणि आज आपण चाललो आहे बिबळ्याचा शोध घ्यायला. सो लेट्स गो. या सर्व प्रवासात एक विशेष सहप्रवासी माझ्याबरोबर होता, तो म्हणजे आचरेकर काकांचा कुत्रा मोती. मोती हा आपल्याबरोबर असणाऱ्यांवर खूपच जीव लावतो. तर आता मी पोचलो आहे आडबंदरला आणि आता इथून आम्ही डोंगर चढून सड्यावर जाणार. आता आम्ही खाडीलगतच्याच रस्त्यावरून चाललो आहोत. इथे माझ्याबरोबर आचरेकर काका आहेतच, पण मी नवीन असल्यामुळे मोती मला रस्ता दाखवतोय. इथून आम्ही खाडीलगतचा रस्ता सोडून जंगलाकडे जाणारा रस्ता पकडतो आहोत. इथूनच डोंगराचा चढावसुद्धा सुरू होतो. या रस्त्यावर दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे. आता मी तुम्हाला आचरेकर काकांचा अल्प परिचय देतो. तर आचरेकर काकांची सड्यावर खूप जमीन आहे आणि तिथेच त्यांची अनेक गुरे देखील आहेत. तर सकाळी जाऊन ते त्यांच्या गुरांना तिथे चरायला सोडतात आणि आता संध्याकाळी जाऊन त्या गुरांना तिकडच्याच एका गोठ्यात बांधून ठेवतात. तर त्यांचा हा नेहमीचा दिनक्रम चालू असताना गेल्या 15 दिवसात त्यांना 3दा इथे बिबळ्याचं दर्शन झालंय. तर मित्रांनो, आज आपण आचरेकर काकांबरोबर या सड्यावर बिबळ्याचा शोध घेणार आहोत. तसेच आचरेकर काकांकडून या सड्यावरचे आणि बिबळ्याचे अनुभवसुद्धा ऐकणार आहोत. सो लेट्स गो. तर आता डोंगराचा चढाव संपलाय आणि सपाट भाग सुरू होतोय. अच्छा, आपण आजूबाजूला पाहूया कुठे वाघ दिसतो आहे का ते. मग वाघ दिसला की काय करत नाही तुम्हाला? तो काय करत नाही हो. आता कसं आहे, माणूस आपल्या जीवाला घाबरतो. हो, तो आपल्या जीवाला घाबरतो. वाघ बघितले चंद्र ना, माणसाच्या अंगात शहारे उठले पाहिजे. आला विचारायचं. हो, आपण इथे नीट आजूबाजूला पाहूया कुठे वाघ लपलाय का ते, कारण का या स्पॉटवर काकांना गेल्या 15 दिवसात 2दा वाघाचं दर्शन झालंय. तर मित्रांनो, मी तुम्हाला इथे एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो. इकडच्या स्थानिक भाषेत बिबळ्याला सुद्धा वाघच म्हणतात, त्यामुळे आमच्या संभाषणात कुठेही वाघ असा उल्लेख आला तर तो बिबळ्याच समजा. त्याचा पट्टेरी वाघाशी काही संबंध नाही. तर इथे माळरानावर एक तळं तयार झालंय आणि याच तळ्यात आचरेकर काकांच्या काही म्हशी लोळत आहेत. तसेच तिथे दूरवर 2 गायी पण दिसत आहेत. इथेच माळरानावर आचरेकर काकांचं एक छोटंसं घर देखील आहे. तर आता आपण पहिले तिकडे जातोय. तर मित्रांनो, पहा या घराचं लोकेशन किती सुंदर आणि स्वर्गीय आहे ते. समोर एवढं हिरवगार माळरान आणि इथे हे कौलारू घर. कोणाला आवडणार नाही अशा घरात राहायला. तिकडे मी भाजीपाला वगैरे करतो. आपण हल्लीच 2 कृषी पर्यटन निगडीत व्हिडिओ बनवलेले. तर चला आचरेकर काकांचं पण शेत पाहूया. भेंडी, गवार, काकडी, चिबूड, काकडी असे काय 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 करतो. मिळेल ते आमचं. अच्छा, तर इथे काय भोपळा, हे वांडर खातात म्हणून गावात ठेवलं. हे बघा सगळे भेंडीची झाडं तोडून मोडून वाट लावली. तर आता इथे थोडा थोडा पाऊस सुरू झालाय.
तर आपण इथे पाहू शकतो, इथे झेंडूची झाडं आहेत आणि त्याच्याच पाठी भेंडीचं पण झाड आहे आणि या भेंडीच्या झाडावरच्या भेंड्या माकडांनी अर्धवट तोडून ठेवल्या आहेत. हे बघा चिबडाचा फळ हो. दाखवा. चिबूड खाता कधी? खातो ना. हा कच्चा आहे ना? कच्चा आहे. तर कोकणात आपल्या दारावर कोण आलं तर त्याचं आदरातिथ्य करायची परंपरा आहे. तीच परंपरा आता आचरेकर काका पाळत आहेत. त्यांच्या शेतातला छोटासा चिबूड ते मला कापून देत आहेत. तर मोती आमच्याबरोबर फिरून थकलाय, तो इथे पाणी पितोय आणि आचरेकर काकांचा चिबूड कापून होईपर्यंत मी तुम्हाला पुन्हा इकडचं समोरचं लोकेशन दाखवतो. अगदी स्वर्गीय असं आहे ते. हां, चांगलं आहे. तर आचरेकर काका आता आपल्याला जंगलातल्या एका हिडन बीचकडे नेत आहेत. तर चला पहिले आपण तिथे जाऊया. मला एक प्रश्न विचारायचा आहे की इथे बिबळ्या आहेत आणि तुमची एवढी गुरं इथे चरतात, तर तुमच्या गुरांवर कधी हा बिबळ्या हल्ला नाही का करत? आता चुकून केव्हा तरी कोणाच्या तरी मारतो ना, आता काय नाही, ही गोष्ट अलग हो. एवढ्या जनावराला काय तरी पाहिजे ना, त्याला विपोटला काय आहे दुसरा आधार. मला इथे आचरेकर काकांच्या ॲटिट्यूडची खूपच दाद द्यावीशी वाटते. मगाशी पण ते बोलता बोलता बोलून गेले की माकडांनी खाल्ल्यानंतर जे उरेल ते आमचं. आता पण बोलतायत बिबळ्याला पण पोट आहे, त्यामुळे तो कधी कधी आमच्या गुरांवर हल्ला करतो. या दोन्ही केसेसमध्ये त्यांचं खूप नुकसान होतं, पण तरी त्यांच्या मनात बिबळ्याबद्दल किंवा माकडांबद्दल कोणताही राग नाही. यालाच खरी मनाची श्रीमंती म्हणतात. तर आता मी तुम्हाला माझी एक्झॅक्ट लोकेशन सांगतो. तो समोर दूरवर दिसतोय तो आहे आचरा लाईट हाऊस. तुम्ही कधीही आचरा बीचला गेला असाल तर बाजूच्या डोंगरावर जो लाईट हाऊस दिसतो तो लाईट हाऊस आहे आणि इथे समोरच आपल्याला समुद्र दिसतोय. तर चला हिडन बीचकडे जाऊया. तर मित्रांनो, आपल्याला अर्ध्या मिनिटात बीचचं दर्शन होणार आहे, पण त्या अर्ध्या मिनिटात मी तुम्हाला या बीचबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. या बीचचं नाव धाकटा केओंडला बीच असे आहे. हे पूर्णपणे आयसोलेटेड आणि निर्जन बीच आहे, कारण का या बीचच्या पाठी 3 ते 4 किलोमीटर फक्त जंगलच आहे. या बीचला खाली उतरण्यासाठी कोणती सोपी वाट नाही. मी आज खाली उतरणार नाही आहे, पण मी 2020मध्ये खाली उतरलेलो आणि या बीचवर यूट्यूब व्हिडिओ बनवलेला. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता. मी त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. आणि मित्रांनो, या डोंगराच्या पाठी मोठा केओंडला बीच आहे, तो पण असाच निर्जन आहे. मी 2021मध्ये तिथे गेलेलो. त्या व्हिडिओची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर मित्रांनो, मला इथे मोठ्या प्रमाणात दगड अस्ताव्यस्त पडलेले दिसत आहेत. हे दगड इथे असण्याचं काहीच कारण नव्हतं. मला एकदा एका ग्रामस्थाने सांगितलेलं की इथे आधी एक किल्ला पण होता. मी स्वतः मराठ्यांच्या इतिहासावरची अनेक पुस्तके वाचलीत, पण मला कधी इथे किल्ला असल्याचा उल्लेख कुठेही आढळला नाहीये. पण इथे असे अस्ताव्यस्त पडलेले दगड पाहून वाटतं की शेकडो वर्षापूर्वी इथे कोणती तरी इमारत असू शकते. तर आता आचरेकर काका आपल्याला एक इंटरेस्टिंग पॉईंट दाखवत आहेत. तर चला बघूया काय आहे तो. वाघाचे गोळ वगैरे आहे, इकडे वाघ जास्ती असतो इथे. हा या खालच्या पट्ट्यात. अच्छा. इकडे वास्तव्य तिकडे कसा भाग आहे तो बघा. हा तुम्ही पाहिला ना. हो, इथे आपल्याला बिबळ्याच्या गुहेचं प्रवेशद्वार दिसतंय. इथे बीच नाहीच आहे ना, डोंगर आणि डायरेक्ट समुद्र. बीच काय तसंच तिथे दूरवर आपल्याला किल्ल्याच्या बुरुजासारखं काहीतरी दिसतंय. तर मित्रांनो, इथे 5 निर्जन बीच एकापाठोपाठ एक रांगेत आहेत. धाकटा केओंडला, मोठा केओंडला, आपई बीच, मुणगे बीच आणि मोरवे बीच असे 5 बीचेस रांगेत आहेत. तर मित्रांनो, रिलॅक्स होण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. इथे फक्त समुद्रांच्या लाटांचा आवाज आहे, बाकी कोणती मानवी वस्ती किंवा काही आजूबाजूला नाही. तुम्ही लांब लांबपर्यंत बघू शकता, फक्त निसर्ग आणि निसर्गच आहे. एका बाजूला समुद्र, दुसऱ्या बाजूला सडा, त्यावरची हिरवळ. काही टेन्शन न घेता मस्त रिलॅक्स होण्यासाठी ही जागा उत्तम आहे. तर मित्रांनो, साताऱ्याच्या कास पठारावर आपल्याला रानफुलं दिसतात, तशी काही रानफुलं आपल्याला इथे दिसत आहेत. तसेच आपण कोकणात गणपतीच्या मांडीला बांधतो ती फुलपत्री पण इथे दिसत आहे. मला आठवतंय गणपतीत मी गणपतीच्या मांडीवर बांधायचा पूर्ण सेट 200 रुपयाला घेतलेला आचरा तिट्यावरून, पण इथे अशी अनलिमिटेड फुलपत्री पडलेली आहे. तर मित्रांनो, आता आचरेकर काका आपल्याला या सड्यावरचा अजून एक इंटरेस्टिंग पॉईंट दाखवत आहेत. तो म्हणजे बिबळ्याची गुहा. आता आपल्याला बिबळ्याची गुहा आतून पाहायला मिळणार आहे. तर पाहूया बिबळ्याची गुहा आतून कशी दिसते.
आता वर नाही काय माहिती 6च्या नंतर 6 पासून फिरणाला आहे 6च्या आधी निघालं पाहिजे म्हणजे. काय नाही तुम्ही आहे खालती पडला का मी असताना वाघ आला तरी घाबरायचा ना माझ्याकडे दांडा आकडी गोयचाच आम्ही एकटे फिरतो आम्ही इकडे आम्ही ठराविकच आहोत 4-5 एवढी बिंदा एकटे फिरणार. वाघ ओळखत असेल आता तुम्हाला. वाघ आम्हाला चांगला ओळखतो नाही आम्ही वाघाला चांगला ओळखतो. इथे दूरवर एक प्राणी आम्हाला आमच्या दिशेने जोरात धावत येताना दिसतोय. हा रंगाने काळा आहे त्यामुळे बिबळ्या तर नाही पण रानडुक्कर किंवा अजून कोणता प्राणी असू शकतो. जोरात धावतो ना बैल चुकलेला आहे आमच्या कोणाचं तरी ना बैल चुकला आहे. तर मित्रांनो पुन्हा एकदा भ्रमनिरास झाला. हा तर साधा बैलच आहे. ह्या झाडाचा फोटो घेता मनेर बोलतात ह्या झाडाला मनेर. अच्छा मनेरचं झाड काय विशेष काय असतं? अच्छा पिंपळाच्या पानासारखं पान असते हां पण ते मोठं आहे त्याला मनेर बोलतात. रानटी मनेर बघा सर्वसाधारण पिंपळाच्या पानासारखंच दिसतं ना. हो अगदी. चायला तो बैल आमच्या इथेच धावत येतोय. बैल इकडेच येतो आमच्या जागी परत हा बघा भाग कसा आहे. बापरे पत्ती बघा मांडवीला बांधतो. हां तर इथून आपल्याला बिबळ्याच्या गुहेचा अजून एक पोर्शन दिसतोय. मी तुम्हाला पुन्हा इकडच्या गुहेचा आतला भाग दाखवतो. तुम्ही पाहू शकता हा भाग कसा आहे. इथे बसून बिबळ्या मस्त समुद्राचा व्ह्यू बघत बघत रिलॅक्स होत असेल. तर मित्रांनो आता आपण माळरानाच्या एका टोकावर आलो. इथून आपली रिटर्न जर्नी सुरू करणार आहोत. बघूया आपल्याला परत जाताना कोणतं जनावर दिसतं का. पण इकडचा व्ह्यू तुम्ही बघू शकता किती चांगला येतो. इथे एकदम शांतता आहे एकदम शांतता. दूर दूरपर्यंत कोणती मानवी वस्ती नाही काही नाही. तर मित्रांनो रानात आल्यावर रानमेवा घरात नेलाच पाहिजे. तर आता आचरेकर काका इथे मला रानमेवा बांधून देत आहेत. ही पानं तोडलीत ती फक्त पॅकिंगसाठी आहेत. या पानात बांधून आचरेकर काका मला रानमेवा देणार आहेत. तर हा रानमेवा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून कोकणाच्या रानात आढळणारी करवंद आहेत. ही करवंदाची फुलं आहेत. करवंदाची नाही मग ती गणपतीला घालतो तो नागवेल आहे ती. अच्छा नागवेल. नागवेल. तुम्हाला प्रश्न पडला असेल की करवंद तर उन्हाळ्यात मिळतात मग आता पावसाळा संपल्यावर कशी करवंद मिळत आहेत. तर रानात अशा अनेक चमत्कारिक गोष्टी आढळतात. तर मी आता आचरेकर काकांकडे हट्टच धरला की आज मला एकतरी जंगली प्राणी दाखवाच. तर ते आता मला माळरान सोडून घनदाट जंगलात नेत आहेत. त्यांनी पण प्राणी दाखवणं स्वतःच्या इगोवर घेतले. जंगलातून जाताना अचानक फोटो घेतला समजा जायला मार्ग काय. तर आचरेकर काका त्यांच्या लहानपणापासून या जंगलात येत आहेत. त्यांना इकडचा कानाकोपरा माहिती आहे. त्यांना नेहमी बिबळ्या दिसतो पण बिबळ्याने आजपर्यंत त्यांच्यावर एकदा पण हल्ला केला नाही. त्याचं रहस्य त्यांनी मला सांगितलं. तर जंगलात येताना 3 गोष्टी करायच्या असतात. पहिलं म्हणजे हातात काठी ठेवायची जेणेकरून एखाद्या प्राण्याने आपल्याला बघितलं तर तो काठीच्या भीतीने पळून जाईल. दुसरं म्हणजे नेहमी कोयता ठेवायचा. जर त्या प्राण्याने आपल्यावर हल्लाच केला तर आपल्या रक्षणासाठी त्यावर कोयता उगारायचा. आणि तिसरं म्हणजे केव्हाही जंगलात चालताना तोंडाने गाणी बोलत जावी किंवा मोबाईलवर गाणी लावावी. जेव्हा एखाद्या प्राण्याला चाहूल लागते की कोणतरी इथून आता येत आहे तेव्हा तो स्वतः ती जागा मोकळी करतो. पण अचानक कोण आपल्या समोर आलं तर तो पॅनिक होऊन त्या माणसावर हल्ला करतो. त्यामुळे नेहमी जवळच्या प्राण्यांना चाहूल लागेल असे आपण चालावे. तर आता आम्ही अजूनच घनदाट जंगलात जातोय. इथे मला मोतीचं विशेष कौतुक करावं असं वाटतं की मी नौका असल्यामुळे तो प्रत्येक 3-4 पावलं चालल्यावर मागे वळून पाहतोय की मी बरोबर येतोय ना.
आता आम्ही जिथे आलोय तिथे साधारण गुडघाभर गवत आहे आणि कोणती पायवाट देखील नाही आहे. साधारण तासभर घनदाट जंगलात फिरून सुद्धा आम्हाला 2 मोरांशिवाय कोणताच जंगली प्राणी दिसला नाही. त्यामुळे आम्ही आता मागे फिरायचा निर्णय घेतला. आता आम्ही आचरेकर काकांची जनावरं या माळरानावर जिथे चरत असतात तिथे जाणार आहोत. आता आचरेकर काका आवाज देऊन त्यांच्या जनावरांना बोलावणार आहेत. तर पाहूया जनावरं येतात का. हो, पहिली गाय आली ती इथेच होती. इथे पाठी अजून 2 गुरं येत आहेत. इथे अजून एक गाय आहे. हो, म्हणजे आवाज देणं काम करतं. या गायी का पळतायत? घाबरताय कोणाला? तुम्हाला अच्छा. कपडे विकले राहणार. हां. इथे मोतीला काहीतरी दिसलं वाटतं. आपण पण जाऊन पाहूया. अरे, अजून एक मोर होता. आताच झाडाच्या आत गेलं. तिथे झाड हलतंय तिकडे. आता समोर आपल्याला गायी चरताना दिसत आहेत. आपण जवळ जाऊन पाहूया किती गायी आहेत ते. मगाशी जो आपल्याला बैल दिसलेला धावत असताना त्याबद्दल आचरेकर काकांनी मला सांगितलं. जेव्हा एखादा बैल किंवा गाय चरता चरता आपल्या कळपापासून लांब जाते आणि नंतर त्यांना जाणवतं की आपला कळप आपल्याला दिसत नाही, तेव्हा ते सैरभैर होऊन इकडे तिकडे धावायला लागतात. मगाशी हा तसाच प्रकार झाला होता. आपण इथे पाहू शकता किती मोठ्या संख्येने गायी आणि बैल चरत आहे. खूपच रमणीय असं दृश्य आहे. हा सीन बघून मला ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये काही एकरावर पसरलेल्या लांबच्या लांब गोशाळा असतात त्यांची आठवण येते. तुम्ही पुढे चालायचं. हां, असं चला पुढे. मी माझ्या गाईला आणतो, तुम्हाला घाबरलं. ओके. मग आचरेकर काका त्यांच्या गायींना बांधत असेपर्यंत मी इकडच्या निसर्गाचा आनंद घेत शांत बसलेलो. शहराच्या धाकधुकीपासून असे मिळणारे शांततेचे काही क्षण खूप महत्त्वाचे असतात. तर मित्रांनो, तुम्हाला आचरा ते आडबंदर बोट सफारी करायची असेल किंवा मँग्रो सफारी करायची असेल किंवा आज मी जसं फिरलो तसं सड्यावर तुम्हाला फिरायचं असेल, बिबळ्याच्या गुहा बघायच्या असतील, तर मी तुम्हाला इथे आचरेकर काकांचा नंबर देतो आहे. तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करून इथे येऊन तुम्ही हा सगळा अनुभव घेऊ शकता. तर मित्रांनो, तुम्हाला माझा हा सड्यावरचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. तसेच असे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.